झालेला अपमान, त्यामुळे उफाळून येणारी रागाची भावना, मनात होणारी सततची तुलना, त्याने निर्माण होणारी न्यूनगंडत्वाची भावना, मनात निर्माण होणारा मत्सर, दुसऱ्यांवर होणारी चिडचिड आणि अशा भावना आपल्या मनात कशा बरं निर्माण होऊ शकतात, म्हणून निर्माण होणारी अपराधाची भावना. ह्या सगळ्या नकारात्मक भावना मला आतनं अक्षरशः जाळत होत्या. शेवटी ह्या सगळ्या भावना मी एका कागदावरती लिहिल्या, त्याचे बारीक बारीक तुकडे केले, घमेल्यात घातले आणि गॅलरीत नेऊन जाळले. माझ्या नकारात्मक भावनांच्या होळीने मला शांतता मिळाली. तुम्हाला सगळ्यांना नर्चर्ड इनसाइट तर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा. नकारात्मक भावनांची होळी करायची म्हणजे नक्की काय, हे या गोष्टीतनं जाणून घेऊया. त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मनीषाकडे आम्हाला भिशीसाठी जायचं होतं. तिच्याकडे गेल्यानंतर बघते तर काय, तिच्या घरात अनेक महागड्या गोष्टी होत्या. ती स्वतः कशी परदेशात जाऊन आली ह्याचं भरभरून वर्णन करत होती आणि आणलेल्या गोष्टी, लेकाने पाठवलेल्या गोष्टी दाखवत होती. मीही त्या सगळ्या गोष्टी खूप कुतूहलाने बघत होते. सगळ्या जणी काही काही गप्पा मारत होत्या, पण मला त्यातलं काही कळत नव्हतं. मला मनीषा म्हणाली, तू गप्प का? आणि नंतर लागलीच म्हणाली, अगं हो, तुला कसं माहिती असणार? तू तर कधी परदेशात गेली नाही. तुझा मुलगा सुद्धा इथे शिकला आणि इथेच नोकरी करतो. मला ना हे खूप लागलं आणि अख्ख्या त्या 2 तासामध्ये ती मला सतत, तुम्ही इथेच कसे राहिलात, फिरला नाही, तुमच्याकडे हेच नाही, हे वेळोवेळी दाखवून देत होती. मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. कशी बशी 2 तासाने मी घरी आले आणि मनामध्ये तेच विचार घोळत राहिले. आपल्याकडे हे कसं नाही, ही तुलना पण होत राहिली आणि मग खूप न्यूनगंडत्व आलं मला. आपला मुलगा इथेच का शिकला, परदेशात का शिकला नाही, तिथे का नोकरी करत नाही, असं वाटायला लागलं आणि मी चिडचिड करायला लागले. मुलगा आणि नवरा ना खरंच काही मला बोलले नाही. पण 2 दिवसानंतर मुलगा मला म्हणाला, आई मला तू कधीही असं म्हणाली नाहीस की तू इथे भारतात नोकरी करतोस, आपल्याकडे महागड्या गोष्टी नाही. नक्की काय झालंय की तुला हे सगळं पोखरतं आहे? माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि आपण असं कसं वागू शकतो आहे ह्याची लाज वाटली. खूप गिल्ट फिलिंग आलं मनामध्ये. मी त्याला प्रामाणिकपणे जे झालं ते सांगितलं. त्यावर तो म्हणाला, आई तुला असं वाटणं ना खरंच साहजिक आहे. मला नसेल का गं लहानपणी असं वाटलं? मनीषा मावशीचा मुलगा माझ्या वर्गात होता. तोही खूप उंची कपडे घालायचा, महागड्या गाडीतनं फिरायचा. पण मी तुम्हाला कधीच असं विचारलं नाही. तुमचा मला खरंच खूप अभिमान होता. तुम्ही मला किती प्रेमाने वाढवता, मला किती छान छान गोष्टी शिकवता. स्वतःला हव्या असणाऱ्या गोष्टी आणत नाहीत, पण मला देता. ह्या गोष्टीचं मला खूप कौतुक पण होतं. मला नाही कधी असं वाटलं की त्यांच्याकडे एक महागडी गाडी आहे आणि आपण फक्त 2 व्हीलरवर फिरतो. माझ्या मनात सुद्धा हे आलं नाही ग. मग आता तुझ्या मनात काय हे असं यावं? मी मुलगा म्हणून मला जे शक्य आहे ते सगळं करतोच की. मला माझी खूप लाज वाटली. मग ठरवलं, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या नकारात्मक भावना माझ्याच आहेत हे पहिल्यांदा मान्य केलं.
पण ह्या नकारात्मक भावनांमध्येच आपल्याला गुंतून पडायचं नाही आहे, म्हणून त्या कागदावर लिहून जाळल्या आणि परत त्या उद्भवायला नको म्हणून साक्षी ध्यान आणि करुणा ध्यानाचा सराव केला. स्वतःसाठी सुद्धा करुणा बाळगली. मनामध्ये फक्त हे विचार आहेत असं म्हणून बघितलं, आपोआप हे विचार गळून पडले. मी मनीषासाठी सुद्धा करुणा ध्यान केलं. तिचंही भलंच चिंतलं. पण एक गोष्ट मात्र केली. ज्या वेळेला तिचं हे सततचं बोलणं थांबत नाही आहे हे लक्षात आलं, त्यावेळेला काही मर्यादा घातल्या. तिने परत आम्हाला घरी बोलावलं होतं. मी स्पष्टपणे नकार दिला. माझ्या नकाराने ती खट्टू झाली. तिने विचारलं, असं काय झालं म्हणून तू येत नाहीयेस? मी तिला स्पष्टपणे सांगितलं, तू भेशीच्या वेळेला जे माझ्याशी बोललीस ते मला आवडलं नाही. तुझा मुलगा परदेशात शिकला, तिथे तो नोकरी करतो, ह्याचं मला खरंच खूप कौतुक आहे. पण तुझं हे माझ्या लेकाविषयीचं बोलणं मला आवडलं नाही. मला त्याचा त्रास झाला आणि म्हणून मी येणार नाही. आणि परत तो माझ्याशी बोलत असताना या पद्धतीने बोलू नकोस, कारण मला त्याचा त्रास होतो. अशा पद्धतीने मी मर्यादा आखली आणि या आखलेल्या मर्यादेमुळे मला खूप शांतता मिळाली. नकारात्मक भावना ज्या वेळेला आपल्याला त्रास देतात, त्यावेळेला मी केलं त्याप्रमाणे त्या लिहून जाळून टाकणं आणि परत परत त्या न उद्भवण्यासाठी साक्षी ध्यान, करुणा ध्यान ह्या सगळ्यांचा वापर करणं आणि त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे मर्यादा आखणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्यातलं तुम्हाला काय आचरणात आणावंसं वाटतं आहे ते कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत आपण नकारात्मक भावनांची होळी सातत्याने करत राहू. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.